फ्रेंड्स आता झाली झोपायची तयारी. आणि आता झोपायच्या टायमाला याला डान्स वगैरे आठवत आहे बघा. लॅपटॉपवर काम करतो. काय करतो पिल्लू? अरे हो डॉक्टरकडे दाखवायला लागेल. दाखवू. सुई मारून आणायचं. ठीक आहे ओके. हो अजून असा बाबूला पण द्यायचं. कसं ना माझं बाबू अरे डोक्याला लागले ना. तर फ्रेंड्सला बाय कर. बाय. तर फ्रेंड्स भेटू आपण सकाळी. चला फ्रेंड्स हे बघा आंघोळ करून पडला. आंघोळ करून कोण चाललाय? कुठे चालला पिल्लू? चालला मम्मी बरोबर मंदिरात. तुझं काय चाललं? खाली टाकतो. नुसता बोट तोंड टाकत असते. फटके देईल फटके. तर फ्रेंड्स गुड मॉर्निंग. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. पुण्याचं स्वागत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. हे टाईम बघा मंदिरात जायचं. तुझं झालं काय नाश्ता मग? मी बोललो चाय झाला असेल. चला फ्रेंड चाय नाश्ता करून घेऊ. चाय रेडी होत आहे. A few moments later. या स्कूलला जाणार आता. टेन्शन करतो फ्रेंड्स बघा ना स्कूलला जायचं म्हणून. बिचारा टेन्शनमध्ये आलाय. स्कूलला जायचं म्हणून टेन्शन आलंय. किती टेन्शन करतो. मी कधी नाही रडलो बाबा शाळेत जायला. पण आम्ही मुंबईला राहिलो होतो ना तेव्हा फक्त एकदा मला अजून आठवत आहे की मम्मी सोडून गेलेली. मम्मी सोडायला यायची ना मला. म्हणजे आम्हाला सगळं सोडायला यायची. तर मम्मी मला सोडून गेलेली. त्या दिवशी कोणच आले नव्हते. डोळे आलेत म्हणून सगळे बहाणे करून बसलेले घरामध्ये. फक्त मी एकटाच गेलेलो. आत्याचा मुलगा पण आलेला पण तो पण बहाणा बनवून घरी गेलेला. फक्त मी एकटाच गेलेलो. तर त्या दिवशी मम्मी मला सोडून गेलेली. त्या दिवशी मला रडायला आलेलं मम्मी गेली म्हणून. तेव्हा असेल मी पहिलीत वगैरे असेल ना. पहिलीच असेल तेव्हा. तर मी त्या टायमाला रडलेलं आठवतं. नाही तर कधी रडलो नाही. चाललं आता प्रियांशीला काय बोलतात ते वॅक्सिन ना. ते वॅक्सिन द्यायचं आहे. त्याला सर्दी झालेली त्यामुळे जायला भेटलंच ना की सर्दीमध्ये देत नाहीत ना ते लोक. सर्दी बरी झाल्यावर घेऊन येतात. तर ते 1 महिना असंच गेला ते सर्दीमुळे. बाबूचं पण आज ते इंजेक्शन घ्यायचे. दोघांना पण द्यायचे आज. ते औषध पाजतील त्याला पण तिला इंजेक्शन देते. पटकन जाऊन येऊ. चला आज बरं आहे फ्रेंड्स पाऊस पडत नाही आहे. नाही तर रोजचा पाऊस चालू असतो. आज जरा शांत आहे पाऊस झाला. बघा रुमाल नाही आणला. नागपूस तिथं काय झालं चिकू? काय झालं? तुझी पण बारी येणार आहे. आय थिंक तुझी पण बारी येणार आहे. तुला पण देणार चालेल ना? हां तुला पण द्यायचं ना? तूच बोलत असतो ना इंजेक्शन पाहिजे मला. बोलत असतो ना फ्रेंड्स पाहिजे म्हणून.
आता काय झालं तुम्ही ऐकलं ना फ्रेंड, बोलत असतो का नाही इंजेक्शन पाहिजे इथे इथे इथे. आता खेळते फ्रेंड, आता रडायचं चालू होणार आहे इंजेक्शन दिलं. अय चिंगू चिंगू अय चिंगू, आता रडणार आहे चिंगू. A few moments later. फ्रेंड खूप रडली बिचारी. हे बघा. 3 इंजेक्शन दिले ना सर. हां हां थांब दो. पाऊस पण चालू झाला फ्रेंड थोडा थोडा. बरं झालं इथल्या जवळच्या जवळ होता, थोडं लांब चालत जायला लागला असतं. घाबरला होता म्हणजे रियांशला वाटलं त्याला पण इंजेक्शन देणार आहे, पण त्याला दिलं नाही. छोटीला पण 3 इंजेक्शन दिले ना म्हणून रडली, नाही तर रडली. ते बघ गंधामध्ये पाय टाकायची गरज आहे तुला पिल्लू. बॅड बघ होत चाललं. हा घेऊ, एवढी मोठी सायकल घेऊ तुला. पण बघू गाडी चालू होते का नाही, कारण की मला उद्या गाडी लागेल. काय तर बरी होईल चालू झाली तर. उभीच आहे गाडी, हवा पण गेलं टायरमध्ये. बघू काय सीन आहे. चालू करू बघू काय आहे गाडीचं सीन. काय केलं फ्रेंड, नाही बोलते चालू. प्रियांशी खूप रडली फ्रेंड. 3 वॅक्सिन दिले ना तर खूप रडली ती बिचारी. कायचं तोंड बघायला पाहिजे. ती रडत होती म्हणून ब्लॉग नाही काढला मी, आता काढला असता. खूप रडली मम्मी तुझी नातू. इकडे बघ बाप्पाकडे बघ. भेट गो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. बाप्पा इकडे बघायचं बाप्पा. बाप्पा बाबूला बुद्धी दे. बुद्धी दे. आले आले झोपून गेले. तुला चांगली अभ्यास करू दे. बुक असं काय टाकलं दिदीचं? तर मम्मी काय असं काय ठेवलं ते पिशवी दिदीचं? ते ठेवून टाक नीट एका जागा. रडली बॅ बॅ करत होती ना. रडकू कुठली? रडकू रडकू रडकू. ताप आलाय जरा. चला जेवण घेऊ, भूक लागली मला. पाय काढताय काय झालं? नीट बनव नीट बनव. तू कधी शिकणार? मम्मा बनवून देते ना. आहे की ना झोप झाली नाही की निश्चित चिडचिड करत असतो फ्रेंड्स. दादाला काम नाही, त्याला सांगायचं जातं झोपायला ना. त्याने उठवलंय ना, त्यांनी उठवलं बोलते म्हणून. घोडा बघायला होता. मग कोणी उठवलं? त्यानेच उठवलं ना. तू काय नुसतं बटाटा बटाटा घेतो लहान बाळाचं. दुसऱ्या कुठे आता उठलं नाही. मम्माकडे दे, मम्मा तिथे करू. रडू नको उगाच. चला फ्रेंड जेवण घेऊ. याचं काय असं चालणार आहे. 2 hours later. ज्ञान देतेस आता. मी बोललीच नाही. मग कोण बोललं? तूच बोलते हे गोष्ट. दात काढ नको आता, बोल. इकडे बघ इकडे बघ. तूच बोलतेस ही गोष्ट. कोण बोलतं तुझ्या तर? कोण बोलतं? हां कोण बोलतं? कोण बोलतं पिल्लू? मम्माच बोलते ना असं? कोण बोलतं? कोण बोलतं असं? मम्मा ना? बाबू बोलतो. पण मम्माने शिकवलं ना तुला? मम्मा काय बोलली? मम्मा काय बोलली? मम्माचा चमचा. मम्मा बोलते का नाही असं? मम्मा बोलते का नाही? मी मंदिरात नेणार नाही, खरं सांग. मी तुला मंदिरात नेणार नाही, खरं सांग. हा मी मंकी, तू टोंकी. बोल चल. तर मोठा मामा बोलत तुझा. मग मंदिरात नाही नेणार मी. मंकी ना
मी असं ट्विंग ट्विंग करत जाणार मंदिरात, तुला नेणार नाही आता. मी आता तुला नेणार नाही. मला सवडी मारायची आहे ना. मग कशी मी मंकी आहे ना, मग कशी उडी मारते? तू मला मंकी बोललास ना, मी आता तुला नेणार नाही, मी जाणार. मग कशी उडी मारते? हां फ्रेंड्स, मी मंकी आहे, मी एकटाच जाणार आहे मंदिरात. रियांशला नेणार नाही आहे, तर मी एकटाच जाऊन येणार आहे मंदिरात. रियांशला नेणार नाही मी. A few moments later. फ्रेंड्स, आम्ही चाललोय मठामध्ये स्वामींचा दर्शन घ्यायला ना पिल्लू. स्वामींना भेटायला चाललो ना. नवीन कपडे आता काय बोललो मी, माझं पेमेंट झाल्यावर बोललो. आता मंदिरात जायचं आपल्याला. चल पटापटा, पाऊस यायच्या आधी जायचं आपल्याला. एकदम छत्री नाही आपल्याकडे. बोट अटकला असतं ना एडिया. तिकडून ना बॅड बॉय सारखं करत असतो. तिकडे कुठे चालला? चालत जायचं. गाडी कुठे चालली आपली? गाडी बघतो आता संध्याकाळी. दादा झालं की काम बोललाय, चालू झालं तर बरं होईल. पटकन जाऊन येऊ फ्रेंड्स मंदिरात पाऊस यायच्या आधी. पाऊस उतरला आहे. पावसाचा कधी पण स्टार्ट होतं, कधी पण पडत असतं. पटकन जाऊन येऊ. फ्रेंड्स, आता आलो घरी. याला छत्री पाहिजे. घरी छत्री आहे तरी अजून एक छत्री पाहिजे. थांब लाईट लावतो. लाईट त्याला अजून एक छत्री पाहिजे. काय दिसेल ते पाहिजे असतं त्याला. छत्री आहे ना पिल्लू तुझी, अजून छत्री कशाला पाहिजे तुला? छत्री आहे फ्रेंड, नाही म्हणून पण नाही. हाय त्यासाठी छोटी छत्री आणली होती गेल्या वर्षीच आणलेला दादाने. तरी त्याला अजून छत्री पाहिजे. चल 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 चला. पाऊस पडून तर एवढी गरमी होते ना, घाबरतो तर एवढा तू पडशील म्हणून. 2 hours later. काय बनवत असतं? खीर. आज स्पेशल बनतं आहे खीर, चपाती. आज गुरुवार आहे ना, पप्पांना उपवास वगैरे, त्यामुळे जरा स्पेशल बनतं. तर फ्रेंड्स, या ब्लॉगला इथं एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.